नमस्कार फ्रेंड्स, श्वेताज रेसिपी अँड ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे घरच्या घरी साध्या पद्धतीत तव्यावरती टेस्टी आणि चीझी पिझ्झा कसा बनवायचा आहे। चला तर मग बघूयात चीझी पिझ्झा कसा बनवायचा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पिझ्झा खायचा म्हटलं की अनेकांना वाटतं की त्यासाठी ओव्हन लागेल, पण आज आपण कोणत्याही ओव्हनशिवाय घरच्या साध्या तव्यावर अगदी हॉटेलसारखा सुपर चीझी आणि टेस्टी पिझ्झा बनवणार आहोत। चला तर मग बघूया तव्यावर पिझ्झा कसा बनवायचा। सर्वप्रथम आपण सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि कट करून घेतल्या आहेत। त्यानंतर कढईमध्ये थोडे बटर टाकून सर्व भाज्या आणि सॉस व चीज टाकून शिजवून घेऊयात। पिझ्झा कोणाला खायचा आहे? 6 पिझ्झा 6 पिझ्झा म्हणजे तू एकटा खाणार आणि आम्ही बाकीचे काय तुला बघणार पिझ्झा खाते मग आम्हाला ना देणार अथर्वला पप्पाला किती देणार आम्हाला? आणि तू एकटा खाणार ना? मम्माला पण नाही देणार? तुला 2 आणि बाबूला 1 आणि पप्पाला 2 तुला आराम माझा वाट बघतोय कधी हा पण डॉक्टरकडे जाऊ आठवण करून दे तो चलती है बीमार है आता आपल्या भाज्या शिजवून झाल्या आहेत। आता आपण पिझ्झा बेसवरती सॉस आणि चीज आणि सर्व शिजवलेल्या भाज्या छान सजवून झाल्या आहेत। आता गॅसवर एक पॅन किंवा हलका तवा गरम करून घ्या। त्यावर अगदी थोडंसं बटर लावा जेणेकरून पिझ्झा खालून छान क्रिस्पी होईल। आता हा पिझ्झा तव्यावर ठेवून गॅस एकदम बारीक करा। यावर घट्ट झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे चीज पूर्ण वितळेपर्यंत बेक होऊ द्या। लक्षात ठेवा गॅसची फ्लेम मोठी करू नका, नाहीतर पिझ्झा खालून जळू शकतो। वाव, तुम्ही बघू शकता
चीज किती छान वितळला आहे आणि आपला तव्यावरचा गरमागरम पिझ्झा अगदी तयार आहे. खालूनही तो छान क्रिस्पी झाला आहे. तर ओव्हन नसेल तरी टेन्शन नाही, तुम्ही हा तव्यावरचा पिझ्झा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि श्वेताज रेसिपी अँड ब्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मस्त आहे. स्वतःच्या हाताने बनवलेला पिझ्झा कसा वाटतं खायला आणि बाहेरचं पण छान वाटतं. मग बाहेर कशाला खर्च करायला फालतूच्या पेक्षा. मग तुला कसं वाटलं? चांगलं वाटलं? तुला कसं वाटलं अथर्व? ओय अथर्वला असं काही पण नाही खायला आवडत. काय खायला लागले तुम्ही? काय खायला लागले? मला एकटं उडू ना. अनु आलेला आहे पिझ्झा खायला. कसं झालं बेटा? मस्त आहे.